गजेंद्राच्या सोंड यांनी त्याच्या सोंड सोंड त्यांनी त्याची शक्ती करायची, त्यांनी त्याची घालायची, त्यांनी त्याची घालायची, वडायला सुरुवात. 1-2 दिवस नाही, शास्त्रामध्ये सांगितले 1000 वर्ष युद्ध चाललं होतं त्यांचं. आखी प्रजा माग लोंबकळली कोणाच्या? गजेंद्राच्या. तरी नखराची ताकद जास्त. नखर इंच का होईना पण आतमध्येच खेचायचं बा. खेचता 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 गळ्यापर्यंत खेचता. गळ्यापर्यंत आलं तरी कळत नाही बरं. खिशीत नाही असं काय सांगायचं कारण नाही. नखर प्रत्येकाला खेचतो. तेव्हा जन्माला आलो ना तेव्हापासून खेचून राहिलं. घडी घडी काळ याची वाट आहे अजून किती आहे रोज थोडं थोडं वाटतोय का नाही आपल्याला? थोडं थोडं आयुष्य कमी होते का नाही महाराज? आपण आयुष्य जाऊ नाही म्हणून तर पडतोय. आयुष्य जात आहे पहा काल तपतशे महा स्वहिताचा घोरवहा ध्यानी राहा श्री हरीच्या. थोडं 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 आयुष्य जाते. कमीच होत चाललंय, वाढत नाही. तसं या गजेंद्राला थोडं थोडं आत ओढीतच चाललाय हा. शेवटी 1000 वर्ष झाल्यावर कटाळी नाही सगळी. जोपर्यंत फायदा असतो तोपर्यंत नाही कटळती. सगळा कुठानच हा प्रपंचाचाच राड आहे. जोपर्यंत पप्पा 10-5 हजार रुपये आणतात ना तोपर्यंत पप्पा शिवाय काही हालतच नाही. आणि पप्पा एकदा घरी बसला का आमच्या पप्पांना काही कळत नाही, त्यांच्याशी व्यवहार करू नका. म्हणजे त्याला त्याची लायकी काढल्याशिवाय राहत नाही. आपलीच बरोबर ज्याच्याकडून आपण ज्यांना मोठं केलं तेच आपली धन लावतात. म्हणजे पिकलं पान झालं याच्या नादी लागून आपलं आयुष्य फुकट चाललं. त्याच्यापेक्षा गेलं तर एकटं म्हातारच जाईल ना. जाऊ दे म्हणतो. दिलं ना थोरल्याने सोडून शेत. थोरल्याने तसं शेपूट सोडलं तसं बाकीच्यानी सगळ्यांनी निघाली पाण्याच्या बाहेर. शाप्ट तोपर्यंत म्हणून सांगून राहिली. पाठीमागची प्रजा आपली शाप्ट कुठपर्यंत सोडत नाही. जोपर्यंत काही माल मिळतोय ना तोपर्यंत शेपूट सोडत नाही. मग पप्पा पप्पा मम्मी मम्मी आता तुमच्यामुळे आम्हाला नाही कमी. तोपर्यंत मात्र शेपूट सोडत नाही. पण आईच्या वडिलाच्या हातात राहिलं नाही. बाई तुला मत दिलं होतं आणि खरं वाचतोय तुला तर पोरींची मजा तोवर आहे. बरं जोपर्यंत आई वडील आहेत ना सास म्हणजे माय तोपर्यंत पुरीची थैली मोकळी नाही. आई काही ना काही त्याच्यात नाही काहीतरी भाजीपाला का होईना 4 आण्याचं का होईना पण टाकले नर्मदा एवढे घेऊन जा बाया तुला. पण एकदा ते दोघं गेले ना का माहेरामध्ये अर्थ राहत का. माहेरामध्ये त्यावेळेस भाऊजाईचं राज्य येतो. भाऊजाईचं एवढं अंतःकरणापासून प्रेम नोंदवून नसतं. विठाला सांगायचं तात्पर्य अशा पद्धतीनं यांनी सगळ्यांनी शेपूट सोडून दिलं ना. आता मग कळालं याला या म्हाताऱ्याला
बरंच म्हाताऱ्याला तवाच कळत तोपर्यंत चांगली कामातून ना 80 म्हणजे 80 वर्ष होत नाही तर माझं तसं 60तून निघायला पाहिजे 60तूनही नाही 80 म्हणजे दुसऱ्याला याच्यापासून शीन होतो त्याला 80 म्हणतात 80च्या पुढं दगलेली जी मंडळी ना 80च्या पुढं ते दुसऱ्याला शीन द्यायला दगलेली काही फायदा नाही त्यांना तोंडात जहाज घालता येत नाही काही तरी जगत किती वय झाला आता 80च्या पुढं 81 हो 82 गेले सगळं बऱ्याच जणांना शिनानीत चालली विठाला तोपर्यंत माणसं जगत नाही मागं सरत नाही ना प्रपंचात लावूनच जातं रिटायर होत्या काही रिटायर झाले दुसरी सर्व्हिस पकडीतात लय विचित्र आहे केल्याशिवाय राहत नाही हे देखील थकलं होतं याला कळलं आता याने आपल्याला सोडून दिले आता काही खरं नाही मग त्याने भावपूर्ण अंतःकरणानं एक फुल फेकलं फुल कमळाचं फुल तोडलं आणि कमळाचं फुल तोडून शास्त्र सांगतं कमळाचं फुल तोडून जो ह्या विश्वाचा चालक आहे त्याला मला आला कमलापती गजेंद्राच्या हाकी सरशी धावून आले कमलापती गजेंद्राच्या हाकी सरशी धाव घेतली बरं पण त्यांनी फुल वाहिलं होतं फुल फुल कळतं झाडाची फुलं कोण तयार केली त्यांनी तयार केलं सगळं हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपण एवढं सगळं त्यांनी केलंय आणि त्याला काय दान देणार आपण आणि फुलदान दिल्यावर देव पावतो नाही फुल तेव्हापासून फुलं वाहायची सवय झाली पण खरं वाटतं पाहिलं तर जे फुल वाहायचं ते नाही वाहते दुसरी का फुल होती काही वरातीत फुल होत्या काही बँचो पार्टीत फुल होत्या घेण्याला त्याने पुण्याला जाणं दुसऱ्याची प्यायची दुसऱ्याने केलेली खायचं आणि तिकडच लोळायचं फुल झाला म्हणजे पोरगा फुल झाला कशाने पिऊन फुल होत नाही अरे जिथं फुल व्हायला पाहिजे तिथं होत नाही गजेंद्र फुल झाला त्यांनी फुल अर्पण केलं फुल अर्पण करणं म्हणजे देह समर्पण करणं देह समर्पिजे देवा भार काही न घ्यावा होईल आठवा तुका म्हणे आनंद तेव्हा आनंद होतो देहाचं समर्पण देवाच्या पायावर नाही तर सद्गुरूच्या पायावर व्हावं समजलं दोन ठिकाणी देहाचं समर्पण करता येते देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी आईशी काया जवळ नव्हे तिथं लाज भय शंका नसावी समजलं ते समर्पण हो त्याला फुल म्हणतात आम्ही फुल होऊन ताईट होऊन मिळतो कबीर महाराजांनी सांगितलं अरे जाम से जाम क्या पीते हो यार जाम से जाम क्या पीते हो यार आधी रात में उतर जाएगी हरि नाम का प्याला पियो जिंदगी सुधर जाएगी हरि नाम स्मरण करा हरि नाम जपा कर भाई हरि नाम
शेवटच्या क्षणाला फुल झाला गजेंद्र. कमळाचं फुल फेकून दिलं महाराज. देव धावत आला आणि नकरापासून गजेंद्राला सोडवलं आणि स्वर्गाला जायला घेऊन निघाला. कोणाला? गजेंद्राला. नकर काय असं येडा नव्हता आपल्यासारखा बावळा. त्यांनी देवाला रोखलं. देवा थांब. पुढं चालला घेऊन त्याला. तुला स्वर्गाला मूर्खा, तुला खलास करायला पाहिजे, तुला नरकात पाठवायला पाहिजे. म्हणजे शाबास देवा, तुम्ही मला नरकात पाठवणार होय, आणि मला जर नरकात पाठवलं तर तुमचं नाव कुणी घेणार नाही परत. विठाला विठाला. देवा जरा लक्षात घ्या, पहिलं मला वर न्यायचं, मग गजेंद्राला. पहिलं मला न्यायचं. येणारा दादा असं नाही धरलं होतं ना ते. एवढा खेळला होता ते, एवढा तरी ती देवाला दम द्यायला अजिबात जमणार नाही. पहिलं मला न्यायचं. म्हणलं तो काय पुण्य केला तुला? नाही काय पुण्य केलं? एवढे कळत नाही देवा तुला? वैकुंठाचा धरी तू, सर्व जगात करतो, तुला एवढे कळू नाही? काय केलं? 1000 वर्ष तुझ्या भक्ताचा पाय पकडलाय. 1 आणि 2 दिवस नाही. आपण आज माळ घातली तर उद्या राहत नाही. घडीत इधर घडीत उधर बीच में किधर भी. आज एक करून उद्या तिसरा. विठाला विठाला. 1000 वर्ष पाय पकडले देवा. अरे भक्ताचे पाय पकडून जर त्याला नरक प्राप्त होत असेल तर तुझ्या भक्ताला कोणी शरण जाणार नाही, आणि भक्ताला शरण गेलं नाही तर तुझं नाव कोणी घेणार नाही. पहिला माझा उद्धार. विठाला विठाला. महाराज रामेश्वर भट्ट देखील कच्चा नव्हता, आणि मंबाजी बा देखील कच्चा नव्हता. कोणाच्या नादी नाही लागली ती. विठाला चारी वेद मुखोद्गत होते रामेश्वर भट्टाच्या. 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असलेले रामेश्वर भट्ट होते. त्यांनी छळ केला पण कोणाचा नाही. मग ज्याच्या हृदयात रामप्रभू हा वैकुंठाचा नायक त्याच्या हृदयात बसलेला आहे, आणि ज्याच्या मागानी पुढे सातत्यानं उभा आहे, अशा तुकोबऱ्यांचा त्यांनी छळ केला. जेवढं तुकोबरायाचं नाव होईल एवढंच रामेश्वर भट्टाचं झाल्याशिवाय राहणार. कोणाला विरोध केला याला मत. आणि तशा पद्धतीचा विरोध तुकोबरायांना ज्यांनी केला ते तर तुकोबरायांना पूर्ण शरण आले. एकही विरोध टिकला नाही. सगळे विरोध सांगत बसत नाही, कारण एवढा वेळ नाही आपल्याला. काय काय केला, कसा कसा केला, एवढे सगळे विरोध केले, पण सगळे विरोध मोडीत निघले. मोडीत निघल्यानंतर रामेश्वर भट्ट जे होते, रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होते. का विठाला विठाला. ज्या वेळेस
प्रत्यक्षात ज्ञानेश्वर भगवंतांनी सांगितलं बाबा रामेश्वर इथं नाही जमणार, मग तुला देऊला जावं लागेल. आता ते कोर्ट चालू आहे, त्या कोर्टात तुझे केस जायला लागेल. विरोध करू नको त्यांना. अलगड सीताच्या तलावामध्ये ज्यावेळेस आंघोळ केली, एक पापक आणि एक नापक अशी विहीर होती अलगड सीताची. नापाक जी विहीर होती तिच्यामध्ये तो रोज आंघोळ करायचा, आणि पापक विहिरीमध्ये कुणी करायचं. रामेश्वर भट्ट पुण्याला जात असताना नेमकी त्या नापाक विहिरीमध्ये म्हणजे त्याची आंघोळ करायची जी विहीर होती तिच्यामध्ये आंघोळ केली. ती आंघोळ केलेली पाहिली, कुणी तर आतापर्यंत तिच्यात आंघोळ केली नाही, हा मात्र याच्यात आंघोळ करतोय. त्यावेळेस विचारलं कौन डुबता है? आम्हाला मैं रामेश्वर भट्ट हूं, ऐसे डुबते रहो. फक्त म्हणला असं डुबत राहा. ज्यावेळेस असा शाप दिला महाराज, रामेश्वर भट्ट वर निघाय गेले का अंगाची आग व्हायची, पूर्ण अंगाची आग व्हायची. बराच वेळ खाली पडाली का शांती वाटायची, वर निघालं का आग व्हायची. काय करावं काय करावं, शेवटी नाईलाज झाला. इकडे तर वैर धरले तुकोबरायशी. तुकोबरायला जायची तयारी नाही. मग जात बाईला भेटायचं बरं का जास्त करून. विठाला विठाला आज तत्वा नाही, विरोध करतात आज तत्वा. नेमके रामेश्वर भट्ट इथून निघले, पण आग होऊ लागली संपूर्ण अंगाची. आग होत असलेली रामेश्वर भट्ट ज्ञानोबरायाकडे गेले आणि तिथं साधना सुरू केली, अनुष्ठान. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी अनुष्ठानामध्ये भेट दिली आणि सांगितलं रामेश्वर तुझा दहा इथं नाही मिळवाला, तुला देहूला जावं लागेल. देहूला विठाला सांगायचं तात्पर्य बापानो, देहू आळंदीवरून देहूला ज्या वेळेस तुकोबारायांना भेटण्यासाठी रामेश्वर भट्टाला पाठवलं, आणि ज्या वेळेस रामेश्वर भट्टाच्या मस्तकावर तुकोबारायांनी हात ठेवला, त्यावेळेस अभंगाचं पहिलं चरण कानडीने केला मराठा भ्राता आणि एकाचे उत्तर एकाने आज नको व्हायला. विठाला हा म्हणतोय त्याला दुसरी चाल लावून त्यांनी रागच गायला सुरुवात केली. विठाला विठाला कोणा कळायला एके जागी राहावं लागत, कोणाला कोणाच्या कोणा कळत नाही. तो एक कवड्याच्या टोपीवाला तो सांभाळवाला असतो ना, दोघांनी एका जागी घासलेली असते.
याकडे एकीकडे याकडे दुसरीकडे गाठी एकत्र आली का घोटाळा झाला होता. अजून काय सांगत होता आपण? कीर्तन. आता दुसरं काय सांगायचं? चला चला एवढं सामर्थ्य तुकोबरायांजवळ होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले माझी वाढवली मती गुणवर्णावयात कीर्ती. साधूच्या स्पर्शामध्ये फार सामर्थ्य. फक्त आपण कसं पाहिजे? निशंक पाहिजे. आपल्याजवळ शंका आली का घोटाळा झाला. तो आंबा अंबिका ना अंबिलिका अशा 3 पूर्वीच्या काळात हस्तिनापुरामध्ये 3 राजे होते. तिघांच्या 3 मुली बायका होत्या. विठाला विठाला. विचित्रवती आणि चित्रांगद होता. हे दोघंही लढाईमध्ये मेले. आणि भीष्माचार्य होते. 3 होते. हे दोघं लढाईमध्ये मेले. आता काय करायचं? आता काय करायचं? वंश कसा वाढायचा? वंश वाढायला विचार केला सत्यवतीनं. यांनी तर म्हणले आजन्म ब्रह्मचारी राहायचं पण केलाय. हा काही संतान वाढू देऊ शकत नाही, गादीला वारस होऊ शकत. मग व्यासांना बोलवलं. व्यासांना सत्यवतीचा पहिला मुलगा. विठाला विठाला. लग्नाच्या अगोदरची संतती बरं म्हणून साधूचं कुळ आणि नदीचं मूळ शोधित बसू नये. विठाला विठाला. काही तोंडाने काय खाती ते पाहू नये. इकडे लक्ष द्यावा. विठाला विठाला. आणि त्या सत्यवतीनं प्रार्थना केली. व्यासांना म्हणले काही करून गादीला वारस झाला पाहिजे म्हणून तुम्ही या दुधींवर कृपा करा. तुमच्या भावजाचे पण म्हणले त्यांनी निशंक होऊन यायला पाहिजे माझ्याकडे. मनामध्ये काही शंका वगैरे काही धरली नाही तर जमणार नाही बरं का. नेमकी पाठवली पहिली. जशी आंबा पाठवली गेली ना. गेल्याबरोबर व्यासांचं ते पाहिलं आणि तिचे डोळे झाकले. जसे डोळे झाकले व्यास महर्षींनी कृपा केली आणि बाहेर निघून आली. आईनं विचारलं सत्यवतीनं व्यासा हिला कसा पोरगा होईल? म्हणजे फार बलाढ्य होईल पण आंधळा होईल. काही उपयोग नाही का? हिला माझं तेच सहन झालं नाही. मग म्हणजे दुसरी तिला पाठवा. दुसरीला पाठवलं. ती गेली व्यासांच्या जवळ. व्यासांच्या जवळ गेल्यावर तिलाही तेच सहन होईल पण तिने पूर्ण डोळे दाखले नाही. आता चिपचिप करायला सुरुवात झाली. परत सत्यवतीने विचारलं हिला कसं काय? म्हणजे हिला पोरगा चांगला होईल पण याला पंडू रोग झालेला होईल. मध्ये विठाला. साधूच्या सहवासात जो येतो त्याने निशंक होऊन यायचं. साधूच्या संगतीत येणाऱ्यांनी शंका घेऊन यायचं. बर
शंका घेऊन येणार तर चांगलं होणार नाही. निशंक झालेली आहेत ना, निर्द्वंद्व निशंक विचारता मही सुख आणि आनंद हृदयात ठेवायचा असेल तर साधूच्या संगतीत जात असताना निर्द्वंद्व होऊन जावं, निशंक होऊन जावं. कल्याण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. सर्व शंका तुकोबरायांवर घेतलेली जेवढी आरोप होते त्या सर्व आरोपाची निशंकता रामेश्वर भट्टाला झाली. एवढं मोठं सामर्थ्य तुकोबरायांचं आहे हे मला कळालं नाही. किती सामर्थ्य होतं तुकोबरायांचं. तुकोबरायासारखा साधू होणार नाही बरं. आमच्यासारखे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, मोडून खाल्लेली पोट भरण्यासाठी साधू खूप होती. पण देवासाठी घेतला जोग अवघा भोग केली. देवासाठी जोग घेऊन सगळ्या भोगाचा त्याग करणारा साधू वैराग्याचा मेरुमणी म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे. राम अवतारामध्ये हनुमंतासारखा वैरागी, हनुमंतासारखा त्यागी दुसरा नव्हता. आणि कलियुगामध्ये सर्व साधूंमध्ये वैराग्य आणि त्याग असेल तर आमच्या तुकोबरायांचा त्याग आहे. म्हणून तुकाराम नाम घेता कापियम. किती सामर्थ्य असावं पहा, किती सामर्थ्य असावं तुकोबरायांचं. रोज आवली भाकरी करायची. तुकोबराय सकाळी उठल्याबरोबर गळ्यामध्ये विणा अडकवायची, हातामध्ये चिपड्या. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. सातत्यानं भजन. काळवेळ नाम उच्चारिता नाही. रात्रंदिवस दिन हाची धंदा गोविंदाची रात्रंदिवस देवाचं भजन. न कळे दिवस की राती अखंड लागनिशे ज्योती. दिवस रात्र कळत नव्हती तुकोबराय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग अनुभव बरं का. तुकोबरायांचा अनुभव सांगतात इथं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सपनी पांडुरंग.
पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा सातत्यानं भजन तुकोबरायांचं एवढी कडक लक्ष्मी होती तुकोबरायांची आवली पण तरी देखील आमच्या तुकोबरायांवर जेवढं प्रेम होतं ना एवढं प्रेम होतं दोन जिजाऊ झाल्या महाराज एका एकीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर आला मराठा तितका मेळवावा हिंदू धर्म वाढवावा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जन्नी जने तो ऐशी जन पुत्र सूर्या धीर नाही तो जन्नी बांध है क्या जग में कमनूर जगामध्ये काही कमी माणसे जाते समजत नाही पुत्र शूर धीर वीर जन्माला त्या जिजाऊन महाराष्ट्रातून मोगलांचा तिची हात केली असा पुत्र जन्माला दिला या जिजाऊ शास्त्रामध्ये तिला कर्कश समजलंय पण बायकोच्या तुकोबरायांची जर कर्कश नसती तर प्रपंचावर ज्याची बायको कर्कश नसते त्याच्या प्रपंचावर जास्त जीव लागतो बायको जर चांगली बोलत असं ना अहो तुम्ही लेटच झाला लवकर यायला पाहिजे तुमच्यासाठी कुठपर्यंत बसायचं स्वयंपाक करून ताट काढले 2 भाकरी तुम्ही आल्यावर करणार होते तुम्ही लेट झालात याला वाटत लयच प्रेम हे भाव चालच तिच्याशिवाय याचं काही हालतच नाही महिनाभर काम करतो पगार आका तिच्या हे तर तुझ्या सांभाळी मला नाही जमायचं तुला आई घालायचं महिनाभर काम करायला होते आणि पगारच सांभाळत नाही होय पण बिघडलेली पावसाळी फासा लागला नाही त्या फाशातून बाहेर निघत तू माझी बायलिंग चालव तुलाच वाहिली मी तुझा भोपेन तू माझी आंबा तिथं तर पडत बाहेर निघत नाही तुकोबरायांची पत्नी कर्कशा होती म्हणून प्रपंचात विठाला विठले हे मन प्रपंचापासून आणि वमन ते म्हणी वैसलेशी वाकारी तशी असते ना वमन म्हणजे वाकारी आणि त्या प्रपंचाचा वीट आला आणि त्याच्यामुळं फक्त एकटाच आवडतो देवा आणि अशा पद्धतीनं भजन करीत होते पण घडीत ह्या डोंगरावर जा घडीत त्या डोंगरावर जा ती बिचारी भाकरी करायची नवऱ्याच्या अगोदर खात नव्हती बरं का पूर्वीच्या महिलांचं सांगतो आताच नाही आता तर लय अवघड असते नवऱ्याचं प्रेम टिकवण्यासाठी बाया काय करतील सांगते त्याच्या अगोदर नाट्य करून घेतला या तुमच्यासाठी थांबले किती वेळ केला तुम्ही भूक येऊन गेली पार कावळं कोकाय लागलो ना लवकर यायचं ना तू जेवली नाही का जेवून घ्यायचं आणि कसं जेवायचं तुमच्या अगोदर कसं जेवायचं म्हणजे असं घ्यायचं ना असं जेवायचं एक लागलं ना बायकोचं काय दादू मला मित्रापाशी स्तुती करायला हे म्हटलं आपल्या बायको सारखी बायको आपल्या बायको लय बायको खात म्हणला ग बावळ्या घरोघर त्याच परीन सांगून नाही ती बरी म्हणला कशाला स्तुती करतो म्हणला जरा आरत्या पाळीत घरी जा मग कळत तेव्हा नाही कळायचं मलाही वाटत होतं माझी बायको चांगली आहे पण मी जावा एकदा अनुभव घेतला तेव्हा कळाला ते मला खरं तसंच हा मला तसं जाऊन तर एक दिवस बायकोला न सांगता ते लय स्तुती करणार नेमकं आलं ना 10-11-12च्या दरम्यान घरी तो बदामाचा शिरा शिरत होता
बदाम पिस्ता अक्रोड त्याच्यात टाकलेलं, दूध टाकलेलं, तुपात शिरत असे. विनोदाचा विषय सोडा महाराज. तुकोबारायांची पत्नी अशी होती, पण पतिव्रता होती. पतिव्रता नेहमी अनेकांची स्तुती, सर्वभावी तिशी पती प्रमाण. तिला पतीच्या शिवाय दुसरं काही आठवत नव्हतं. म्हणून पहिल्या नंबरला भांगीवर गेली. तिथं जर नाही सापडले तुकाराम महाराज तर परत पाठी मागे यायची, परत भांडाऱ्या डोंगरावर जायची. जोपर्यंत तुकाराम महाराज सापडत नाही ना तोपर्यंत अन्न आणि पाणी घेत नव्हती. बरं, एक दिवस वेळ झाला परत भांडाऱ्या डोंगरावर जिजाऊ माता गेली आणि म्हणली जेवून घ्या, फार वेळ झाला. आवरा लवकर लवकर जेवायला बसा. दम दिला. तुकाराम महाराज म्हणजे आवली तुझं फार प्रेम आहे माझ्या. एकही दिवस तू मला उपवाशी ठेवलं नाही. म्हणजे सगळं खरे, जास्त बोलत बसू नका. मग एवढा टाइम झाला तो तुमच्यामुळे झालाय, नाही तर मी माझी लवकर आली असते आणि टाइमात जेवायला दिला असतं तुम्हाला. काय झालं म्हणली तुम्ही घरी निघताना निघायच्या टायमाला कमीत कमी मला सांगून जावा ना. मी भांडाऱ्यावर जाईल का भांगीर जाईल का ते सांगून जावा ना. आवली माझे पाय मला जिकडे नेतात तिकडे जातो. मी माझ्या सत्तेनं चालत नाही, देवाच्या सत्तेनं माझं शरीर चालतंय. हो, मग मात्र तुकोबाराजी होते. तुकोबाराजीनं सांगितलं लवकर आले असते, वेळेवर जेवण दिलं असतं. तुला लईच त्रास झाला वाटतं जेदा. आवली लईच त्रास झाला. म्हणली माझ्या त्रासाचं काही नाही, पण तुम्हाला वेळेवर जेवण नाही आलं, लेट झालं जेवण, त्याचं दुःख वाटतंय मला, म्हणून मला रोज सांगत जा इथून पुढे. तुकाराम महाराज म्हणले आवले मी तर काय तुला सांगू शकत नाही, पण देहू गावातून बाहेर निघताना 3 रस्ते जिथं फुटतात ना तिथं तू आल्यानंतर पहिल्या नंबरला खाली माती घ्यायची आणि कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत असत त्या डोंगराकडे मी गेलेलो हे लक्षात घे. तेव्हापासून आवली 3 रस्त्यांच्या जवळ आली. खाली माती उचलायची आणि माती उचलून कानाला लावायची आणि ज्या बाजूला ध्वनी येत असेल, ज्या रस्त्याला ध्वनी येत असेल त्या बाजूला जायची. अशी आमची तुकोबारायांची पत्नी एक दिवस भंडाऱ्या डोंगरावर जात असताना देव मोठा खेळली बर. कानडा विठ्ठलू कर्नाट, कानडा विठ्ठलू कर्नाट, तेरे बदनामी कानडा हो विठ्ठलू. तेवढंच तुका तिने तर सगळं बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला इतक्या दिवस आले पण पाठ अंतरच कधीच नाही घडले. हा हा हा
एवढं नामाचे चांगलं विठाला आमच्या गोरे बाबाची गाडी नाही का तिला टाप गेअर शिवाय दुसरा गेअरच नाही खणाखट बऱ्याच जणांच्या गाड्या पुढे गेल्या होत्या मी म्हणलं याची का गाडी जायची तरी पण त्यांनी वरती का पुढे दिसलं काय कळालं अशा पद्धतीचं देव हा सगळ्यांना वेळ लावल्याशिवाय राहत नेमकं जिजामाता चालली असताना गुराख्याचं रूप धरलं होतं देवाने आणि काटा भरलं भंडारे डोंगराव काटा भरला काटा असा भरला महाराज काय सांगायचं खालून भरला तो बोलत तो जागेवर बसली उठायची आंबामाई काय करू ग आंबामाईचं भजन होतं बरं का तिच्याकडे मंगळाईला तिला विठ्ठल म्हणलं का तिच्या डोक्यात तिडकच उठायची त्या काळ्याचं तोंड काय पडायचं त्याने वाटवलं गेलं माझा नवरा काय मिळवलं बोली ते आई बापा अजून तशी आई सापडत काय पोरं पार म्हणताना लागली का ते म्हणतात पार बिघडली पोर पंचायत वाटू सगळं तिकडे उभं राहिले बापू तो पार बाबा शिवाय काही सुचत नाही सारखा बाबा आलो तरी बाबा आणि गेला तरी बाबा असं कुठं असते ना बाबा आमचं कसं खाऊ कसं कांद गोवरिया वेळ लावणारा देव महाराज गुराख्याचं रूप धरलं ही खाली बसली सारखी हाक मारायला लागली आंबा धाव काटा निघत नाही मंगळाई धा कायची मंगळाई तिथे हा मंगळो बाबा बसलाय पुढे येऊ ती काय तिच्या पुढे कोणी येत नाही ह्या देवाच्या सगळी माग राहतात पुढं नाही येते लगेच हाक मारली आणि जवळ आला ए बाळा इकडे 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 काय झालं आई काय झालं अहो अरे बाळा फार मोठा काटा भरला ना काही केल्या मला काढत नाही मग घाबरू नका तुमचा देखील काटा काढल्याशिवाय मी राहणार नाही मला तुला काटा काढायची काही पहिली काही सवय मला पहिल्यापासून तेच करीत आलो बऱ्याच जणांची काठी काढली मी अशी हलकी काठी काढायची काय अवघड एवढं मोठ्यांची काठी काढली बरं हा पण तसा काटा काढता येणार नाही मला
मग तुम्ही असं सपाट माग बसा आणि पाय माझ्याकडे द्या. जिजाऊ मातेला बसवलं, पायी हातात घेतला. जिजाऊ मातेच्या पायाकडे पाहून देवाच्या डोळ्याला धारा लागला. किती त्रास काढला असेल माझ्या भक्तासाठी, माझ्या तुकोबासाठी ह्या पायाने किती त्रास काढला. आजपर्यंत माझ्यावर प्रेम नाही केलं, पण माझ्या भक्तावर प्रेम केलं. माझ्या भक्तावर प्रेम करणारा मला माझ्या भक्तापेक्षा जास्त आवडते. हातात पाय घेतला, पाणी नव्हतं, तोंडात बोट घातलं. जिजाऊ मातेच्या तोंडाकडे पाहतोय, खाली पायाला आपला थुका लावतोय, परत पायाचा थुका काढतो. चरण रज लागता देवाने देखील ज्या आईच्या चरणाच्या धुळीची अपेक्षा करावी आणि त्याच्यासाठी देव देखील आमच्या जिजाऊ मातीच्या पाठीमागे यावं. देवई चिरद चरणाची माती धावत चालती मागे मागे. देव जिजाबाईच्या माग येत होता. बरं, एवढं सामर्थ्य आमच्या तुकोबारायांमध्ये जे आलं असेल ना, तर त्याच्यामध्ये जिजाऊ मातेचा फार मोठा हिस्सा लक्षात घ्या. तुकोबारायांना जी धन्यता मिळाली, त्या धन्यतेसाठी त्यांची पत्नी जिजाऊ माता ही फार भाग्यशाली. म्हणून अभंगाचं दुसरं चरण
पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ केला माहिती? मोक्ष नावाचा पुरुषार्थ केला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तुका म्हणे मोक्ष देखील कळूस. तेव्हा मोक्ष प्राप्ती जीवाला व्हावी. स्वतः मोक्ष मिळेल याच्यात नवल नाही. फार मोठा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपली हाती निघाला भक्तीपंथी जगादी. यारे यारे लहान थो या ते भरते नारी न करावा विचार चिंता कवनाची. हा पुरुषार्थ केला. आज आपण त्याच्यामुळे इथे ह्या संतांमुळे आपण ह्या देहू गावामध्ये आलो. हे संत जर झाले नसते ह्या ठिकाणी आपण आलो नसतो. एवढा पुरुषार्थ केला, एवढा पुरुषार्थ केला तुकोबरायांनी. आपण तरले नवल कोण कोळे उद्धरिली अनेकांची. आपण तरले याच्यात नवल नाही. अनेकांची कुळं उद्धरण्याचं सामर्थ्य त्या तुकोबराच्या शब्दामध्ये आलं, त्या नावामध्ये आलं. एवढा पुरुषार्थ केला नाही तर रामेश्वर भट्टांनी बुडवलेल्या वह्या 13 दिवस वह्या उदका माझी कोरड्या दाविल्या रोकड्या विश्वजना. 13 दिवस वह्या पाण्यामध्ये रोकड्या म्हणजे कोरड्या फटफटीत जशी तशा संपूर्ण विश्वानं पाहिले. एवढं सामर्थ्य रामेश्वर भट्टांनी बांधलेल्या गाथ्याला बांधलेल्या दगडासहित ओढाले. दळी दगडासहित वह्या तारियल्या दैशा लाह्या आयसा तुकोबा समर्थ हेने पुरुषार्थ. दगडासहित वर आले याला म्हणत. वह्या वरच येणार होत्या. वह्या वरच येणार होत्या. त्या बुडणार नव्हत्या का? बुडणारं लेखन तुकोबरायांनी केलंच नव्हतं. तारणारं लेखन आहे. गाथा ही तारणारं लक्षण आहे. आणि तारणार आहे, मारक नाही, बुडणारी नाही. त्याला धरलेले बुडणार नाही. अरे दगडी जी आरती वर तरतात आणि दगडी जर पाण्यातून वर येतात तर आपल्यासारखी माणसं जर गाठ्याला बांधली गेली तर वर आल्याशिवाय राहणार नाही. गाठ्याला बांधली गेली पाहिजे. अभंगाचं 3रं चरण आहे. म्हणून कोणाच्या नादी लागत जाऊ नका बरं. नादाला लागायचं तर साधूच्या लागत बरं. तरा द्यायचं म्हणलं तरी साधूला द्या आणि प्रेम करायचं म्हणलं तरी साधू करा. देव गप बसला महाराज आणि पहिल्या नंबरला नाकराला वर नेले, समजलं का? आणि मग गजेंद्राला नेले. नाही तर म्हणले तुझ्या भक्ताच्या पायाला कोणी लागणार नाही, त्याचा जर नाश होत असेल तर ते नरकाला जात असेल तर. देवाला तोंडातून शब्द काढता नाही आला. नाकराचा उद्धार केला आणि नंतर भक्ताचा केला. एवढं सामर्थ्य साधूच्या पायावर. म्हणून प्रत्येकाने साधूचे पाय जीवनामध्ये येऊन धरावे.
संताच्या पायाच्या जवळ पडून राहू, म्हणजे संताच्या पायाच्या जवळ आहे. संताच्या पाया हा माझा विश्वास, संताच्या पाया हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास. असा विश्वास ठेवून परमार्थ जो करतो ना त्यात कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बापानं गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्याचा कीर्ती जगामध्ये वेळ संपलेला आहे आपला. म्हणून सर्वांनी एकदा प्रभू पांडुरंगाचं भजन करायचं. त्याच्यानंतर एक अभंग होईल. अभंगाच्या वेळी अभंगाच्या नंतर सर्वांनी फुलं उधळायचे. परत नाही दुर्लभ हो मनुष्य देह देही नाम क्षण भंगुरा. हा नरदेह दुर्लभ आहे, परत मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेराद पडे. बापानो विनंती माझी वाढवेला धारा, उभा पांडुरंगा वाढवेला धारा, उभा पांडुरंगा. सगळ्यांना विनंती करते परत मागे येणं जात नाही. सहज फुलले आता तुमचा भावेश
अंतकाळी आम्हा विठू पावला ना काय अंतकाळी विठू पावला पुढे सैताळी विठू आम्हाशी पावला पुढे सैत झाला गुप्त तुका अशा पद्धतीनं पुढे सैत तुकोबर आहे वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे ही प्रीत बरं वैकुंठ गमनाची बी आलेली सर्व भाविक मंडळी संत प्रेमी सद्गुरुनिष्ठ गुरुचरणावर विश्वास ठेवून वचनांवर विश्वास ठेवून कार्यरत असलेले सर्व भाविक तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलता बोलता काही अपशब्द आले असतील तर ह्या बालकाला क्षमा करा. तुमची सद्गुरुनिष्ठा तुमच्या सद्गुरूवरचं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या पद्धतीनं तुमचं प्रेम पांडुरंगाच्या चरणापर्यंत जावं अशी त्या परमेश्वराच्या झालेली शिवा तुकोबरायांची चरणी बाबाजी चेतन यांच्या चरणी जनार्दन एकनाथांच्या श्रीपाद रामदासांच्या चरणी समर्पित करून काही बोलता बोलता ओघामध्ये अपशब्द आले असतील एक बालक म्हणून क्षमा करा. चांगलं जे असेल ते माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं जगद्गुरु तुकोबरायांचं हाडाचं काढानी रक्ताचं पाणी करून ज्या महाराष्ट्राला घडवायचा प्रयत्न आमच्या ज्ञानोबरायांनी केला तोच आदर्श घेऊन श्रीपाद रामदासांनी दर्या खोऱ्यात जाऊन गल्ली गोळात जाऊन उच्च नीच न म्हणता मान आपणाचा विचार न करता तळागाळातील समाजाला जे ब्रह्मज्ञान दिलं हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखजीवनी होऊ दे हाजर त्या श्रीपाद रामदासांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सर्व साधका तू माऊली पिठे सारस्वत तुझे पाऊली या लागी सावली नसले तुझी माझी गुरु खरे तुम्ही सर्व साधक मंडळी आहात. तुम्ही खरे श्रीपाद बाबा आहात तुम्ही खरे रामदास बाबा आहात तुम्ही माझी माऊली ज्ञानोबा आहात तुम्ही जगद्गुरु